नमस्कार. योगिनी कुलकर्णी माझी भावजे आहे आणि तिच्यासाठी शब्द नाही आहेत माझ्याकडे, कारण ती जेव्हा आमच्या घरी आली तेव्हा तिला फक्त पोळी भाकरी करता येत होती, पण ती आज उत्तम स्वयंपाक करते, उत्तम मसाले करते, सगळ्या गोष्टी तिला उत्तम करता येतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे तिने करायचं, जिम करायचं तिचं ध्येय, हे खरंच तिने इतके कष्ट, अपार कष्ट करून ह्या गोष्टी केल्या, त्याचं मला तिचा खरंच सार्थ अभिमान आहे. म्हणजे की काहीही नसताना, स्वतः एवढी शिकलेली नसताना सुद्धा तिचं प्रत्येक क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, ती मला खूप आवडली. आणि तुम्हाला सगळ्यांना महिलांना एक गोष्ट मला सांगायची की पहिली गोष्ट म्हणजे की आपण जसं शिर्के मॅडमनी सांगितलं की आपण फक्त स्वतःकडे लक्ष देत नाही, पण घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांना लक्ष देतो आणि स्वतः करतो. तर तुम्ही जरूर इकडे या. पहिली गोष्ट म्हणजे की योगानंतर चालणं, आणि चालल्यानंतर मशीनवर व्यायाम हा करणं, म्हणजे मसल्स ट्रेन होतात आणि त्याच्यामुळे जिथे पोटावरती फॅट साठते, कमरेवरती फॅट साठते, त्या गोष्टी ह्या सगळ्या ह्याने कमी होऊ शकतात. आणि आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की फक्त झिरो फिगर ही काही हेच नाहीये, तुम्हाला बाह्य आणि अंतर सगळं स्वास्थ्य हे लाभण्यासाठी ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. आणि आज मी मनीषाला शुभेच्छा देते की तिचा हा व्यवसाय एकदम छान चालू. तिने सगळ्या महिलांसाठी जे हे आउटलेट काढून दिलंय तुम्हाला, त्याचा तुम्ही जरूर फायदा घ्या आणि उत्तम आरोग्य राखा. सगळ्यात सध्या आयुष्यात पैसा हे उपयोगाचं नाहीये, तर हेल्थ इज वेल्थ. सगळ्यात महत्वाचं आहे हेल्थ इज वेल्थ. तर ते तुम्ही जरूर करा, व्यायाम करू. एवढं म्हणून कदम मॅडम, डॉक्टर सुवर्णा दादा मॅडम, बुलबुल मॅडम आणि सर्व नूतन मराठी शाळेचे शिक्षक वृंद आणि योगिनी कुलकर्णी मॅडम आणि उपस्थित सगळे महिला वर्ग आणि आता मंगळवेढा टाकायला लागला आहे असं जाणायला लागले. म्हणजे सुरुवातीला जेव्हा एखादी महिला टू व्हीलर चालवत होती आणि तिच्याकडे खूप अपुर्तेने बघितलं जायचं, तिथेच एक महिलांसाठी जिम सुरू करते आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेते, इथपर्यंतचा प्रवास हा मंगळवेढ्याचा चालत आलेला आहे आणि तो खरोखर कौतुकास्पद आहे. आपण बऱ्याच वेळा बघतो की महिला ह्या घरातली कुटुंब, नाती होती यालाच प्राधान्य देत असतात आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात. कधी मला वेळच मिळाला नाही, कधी लाज वाटते, किंवा कधी मग पुरुषांच्या जिममध्ये जाऊन तो कॉम्प्लेक्स तर कसं करणार, हा कॉम्प्लेक्स असतो असं म्हणून त्या व्यायामाकडे दुर्लक्षच करत असतात आणि त्यामुळे बऱ्याचशा आरोग्याच्या समस्यांना त्यांना तोंड द्यावं लागत असतं. अशा वेळी महालकरी मॅडमने पुढाकार घेऊन फक्त महिलांसाठी ही जिम सुरू केली आहे आणि महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्यासाठी बरोबर त्यांचं खूप अभिनंदन. फिटनेस म्हणजे फक्त झिरो फिगर नाही, तर फिटनेस म्हणजे तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत न थकता किती पोटेन्शियलने किंवा किती ताकदीने काम करता हे महत्वाचं असतं आणि ती ताकद वाढवण्यासाठी ही जिम महत्वाची असते. आणि यासाठी सगळ्या महिलांनी पुढाकार घ्यावा आणि मॅडमना सहकार्य करावं. सगळ्यांनी जिमसाठी यावं असं मी आवाहन करीन. आणि आज हा स्तुत्य उपक्रम तुम्ही सुरू केला आहे. महिलांचं जे कुटुंबाला प्राधान्य असं न म्हणता मी आधी म्हणून आधी स्वतःकडे लक्ष देऊन आपण आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं, आरोग्याकडे लक्ष द्यावं, आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावं. मन स्वास्थ्य तसंच आरोग्य स्वास्थ्य असणं गरजेचं आहे. एक आरोग्य जर महिलेचं चांगलं असेल तर ते कुटुंब व्यवस्थित राहू शकतं आणि कुटुंब जर स्वस्थ असेल तर सर्व बाजूने कुटुंबाची प्रगती होत असते. त्यासाठी मी आता जिमसाठी या महालकरी मॅडमना शुभेच्छा देते. त्यांचं वेगवेगळ्या क्षेत्रात बरंच योगदान आहे. छोटे मोठे त्यांचे ते लघु उद्योजिका आहेत, पापड करणे किंवा बरेच जे आहेत काम, त्याबरोबर त्यांनी या क्षेत्रात पण उडी घेतलेली आहे. तर त्यांना यासाठी शुभेच्छा देते आणि खूप त्यांची प्रगती व्हावी अशा अपेक्षा व्यक्त करते. आणि आम्हाला आज हे बोलवलं आणि ही संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार मानते. धन्यवाद. मनीषा मॅडमनी पहिल्यांदा सुरुवातीला
दिवाळीचे प्रोडक्ट चालू केले. मला पहिली दिवाळी अशी गेली की आयतं खायला मिळालं. ते तर दिवाळी करताना असं वाटायचं की पैसे द्यावे आणि प्रोडक्ट घ्यावे, पण असे प्रोडक्ट मंगळवेढ्यात मिळत नव्हते. तसंच पापड कुरड्यांचा उद्योग पण त्यांनी खूप व्यवस्थित चालवलेला आहे. त्याच पद्धतीनं त्यांनी आता जी चालू करणार आहेत त्यांना नक्की यश मिळेल, कारण त्यांच्याकडं 2 व्यवसायामध्ये त्या नंबर 1ला गेलेल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जिममध्ये व्यायाम होतो. आपल्या तुमच्याकडे कितीही पैसे असू द्या, तुम्हाला जर हेल्थ नसेल तर त्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकत नाही. प्रत्येक स्त्रिया सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त काम करतात, पण व्यायामाची गरज असते. व्यायामाचा फायदा काय आहे, तर आपल्या स्त्रीला व्यायाम करता किंवा आपल्या शरीरातली निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाते. आणि जोपर्यंत आपण स्वतः व्यायाम करत नाही आणि त्यानंतर आलेला फील असतो तो अनुभवत नाही, तोपर्यंत सांगून समजत नाही. तर प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यामध्ये अर्धा तास तरी दिवसभरात व्यायाम केला पाहिजे. चालण्याच्या व्यायामाने काय होतं, पायाला व्यायाम होतो, पण जिममध्ये प्रत्येक सांधा ना सांधा, प्रत्येक तुमचं अवयव ना अवयव त्याला व्यायाम होतो. चालण्याच्या व्यायामापेक्षा जिमचा व्यायाम केव्हा पण चांगला. जेवढं तुम्ही हे करत राहाल, व्यायाम करत राहाल, तेवढं तुमचं हार्ट, लंग्स पूर्ण शरीर मजबूत होत राहतं. महिलांनी माझ्या विनंतीस मान दिला आणि सर्व उपस्थित राहिल्या. प्रत्येकाने अतिशय छान पद्धतीनं सगळं सांगितलं. माझ्या नणंदबाई आहेत, त्यांनी पण सगळी माहिती, त्या आयुर्वेदात PhD आहेत, त्यांचं म्हणजे पहिल्यापासून ते स्वतः त्यांचं पण खाण्यावर कंट्रोल आहे. 2 वेळाच जेवतात त्या, काही मध्ये खात नाही. तसं आपल्याकडून होत नाही, आपण काहीतरी खात राहतो. आणि मी योगा वर्ग पण घेतले, पण त्याच्यामध्ये पण असं वाटलं की काहीतरी कमी राहतंय, काहीतरी कमी होतंय. आपण जिम ओपन करूया आणि जिथं जिथं महिलांना की नाही वेळ होत नाही, योगा वर्गाला वेळ होत नाही, तर त्यांच्या सवडीनुसार त्यांच्या वेळेनुसार आपण इथं आपण ऍडजस्ट करूया. हा उद्देश होता माझा. त्या उद्देशाने मी सुरू केलं. आता तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सगळ्या मान्यवरांनी सांगितली आहे. मी फक्त आता एक काम करते, सर्वांचे आभार मानते आणि सर्वांनी आपल्या जिममध्ये प्रवेश घ्यावा आणि सर्वांनी आरोग्य चांगलं ठेवावं, एवढीच माझी इच्छा आहे. धन्यवाद.